आपण पाहतोय टॉपिक नंबर 9 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ह्यातला वेदर अँड क्लायमेट मेट्रोलॉजी हे पॉईंट मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्याचबरोबर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा पॉईंट मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा राहिलेला जो भाग आहे तो पाहणार आहोत. तर काय बघणार आहोत आज आपण? नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची गरज काय आहे ते पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये. बघा, फॉर प्रिव्हेंटिंग एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड टू कीप सराउंडिंग क्लीन. काय करण्यासाठी एन्व्हायरमेंट जे पोल्युशन होतंय की आपण काय करतो, सॉलिड वेस्ट कुठेही टाकून देतो, त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं काय होतं, पोल्युशन होतं, हे थांबवण्यासाठी अँड कीप सराउंडिंग क्लीन आणि आपला आजूबाजू परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी. देन सेकंड, फॉर एनर्जी ॲज वेल ॲज फर्टिलायझर प्रोडक्शन. आपण काय करू शकतो, सॉलिड वेस्ट, आपण मागच्या वेळी मी म्हणलेलं होतं की सॉलिड वेस्ट इज अ व्हेरी व्हॅल्युएबल बट प्रेझेंट ॲट अ रॉंग प्लेस. बघा, वेस्ट खूप व्हॅल्युएबल आहे, खूप किमती आहे, परंतु ते कुठं आहे, चुकीच्या ठिकाणी आहे. त्याचं जर आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर त्यापासून आपल्याला बरेच प्रोडक्ट काय होतात, मिळतात. त्यातलं एक आहे बघा फर्टिलायझर. त्या फर्टिलायझर प्रोडक्शन आपण वेट वेस्टपासून काय करू शकतो, फर्टिलायझर प्रोड्यूस करू शकतो. वेट वेस्ट किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, बायोडिग्रेडेबल वेस्ट. अँड थ्रू जनरेट वर्क आणि एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. आणि ह्याच्यामुळे काय मिळेल, काम मिळेल आणि एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे काय मिळतील, नोकऱ्या सुद्धा ह्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट व्यवस्थित जर केलं तर ह्यातून आपल्याला कामही मिळेल आणि नोकऱ्याही मिळतील. बघा, टू रिड्यूस द स्ट्रेन ऑन नॅचरल रिसोर्सेस. स्ट्रेन म्हणजे काय, ताण. नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधन संपत्तीवरती काय होतोय, स्ट्रेस पडतोय थ्रू ट्रीटमेंट ऑफ सॉलिड वेस्ट. बघा, जर सॉलिड वेस्टची आपण व्यवस्थित मॅनेज केला किंवा त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर ह्याच्यामुळे काय होईल, नॅचरल रिसोर्सेसवरला स्ट्रेन, ताण काय होईल, कमी होईल. टू रिड्यूस द स्ट्रेन ऑन नॅचरल रिसोर्सेस थ्रू ट्रीटमेंट ऑफ सॉलिड वेस्ट. देन फोर्थ, टू इम्प्रूव्ह द हेल्थ अँड क्वालिटी ऑफ लाईफ टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आणि बघा, जर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं तर काय होईल, आपली हेल्थ इम्प्रूव्ह होईल आणि लाईफची क्वालिटी सुद्धा काय होईल, वाढेल. कारण जर आजूबाजूचा एन्व्हायरमेंट क्लीन असेल, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर काय होईल, आपली हेल्थच इम्प्रूव्ह होईल आणि त्याच्याबरोबर आपली लाईफची क्वालिटी सुद्धा वाढेल आणि मेंटेन एन्व्हायरमेंट बॅलन्स, आणि एन्व्हायरमेंटमध्ये बॅलन्स सुद्धा काय राहील, व्यवस्थित राहील. बघा, इट इज द नीड ऑफ द आवर टू इम्प्लिमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिस टू अवॉइड द पॉसिबल प्रॉब्लेम्स ड्यू टू सॉलिड वेस्ट जनरेटेड फ्रॉम अर्बन अँड इंडस्ट्रियल एरियाज अँड टू मेंटेन अ क्लीन एन्व्हायरमेंट. बघा, ही काळाची गरज आहे. नीड ऑफ आवर टू इम्प्लिमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस म्हणजे काय, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिस अंमलात आणणं ही काळाची गरज आहे. बघा, त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे अवॉइड केले जातील पॉसिबल प्रॉब्लेम्स ड्यू टू सॉलिड वेस्ट जनरेटेड फ्रॉम अर्बन अँड इंडस्ट्रियल एरियाज. अर्बन आणि इंडस्ट्रियल एरियाजमध्ये सॉलिड वेस्टमुळे जे प्रॉब्लेम क्रिएट होतात ते प्रॉब्लेम काय होतील, ह्याने या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट काय होतील, रिड्यूस होतील किंवा कंट्रोलमध्ये येतील. फॉर दिस पर्पज वी शुड इम्प्लिमेंट मेजर्स लाईक इन्क्रीजिंग द इफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन प्रोसेस सो दॅट मिनिमम वेस्ट विल बी जनरेटेड. आपल्याला काय करावं लागेल ह्या ठिकाणी, तर बघा, implement measures like increasing the efficiency of production process so that the minimum waste will be generated. आपल्याला काय करावं लागेल, प्रोडक्शन प्रोसेस आहे त्याची इफिशियन्सी वाढवावी लागेल, त्याची क्षमता वाढवावी लागेल. त्याच्यामुळे काय होईल, सॉलिड वेस्ट जनरेट कमी होईल. रिड्युसिंग गार्बेज प्रोडक्शन बाय रिसायकलिंग अँड रियूज वेस्ट मटेरियल. आपल्याला काय करावं लागेल, रिसायकल, रियूज. त्याच्यानंतर आपल्याला इफिशियन्सी वाढवावं लागेल, क्षमता वाढवावी लागेल. त्याच्यामुळे काय होईल, वेस्ट काय होईल, कमी जनरेट होईल. बघा, सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट. बघा, सायंटिफिक किंवा इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट आपण बघूयात कसं करतात. फर्स्ट, कंपोस्टिंग म्हणजे काय करू शकतो आपण वेट वेस्ट आहे किंवा बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे ते कन्वर्ट करू शकतो कशामध्ये, कंपोस्टमध्ये म्हणजे खतामध्ये. सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. वी कॅन सेपरेट द वेस्ट ॲज अ ड्राय वेस्ट ऑर वेट वेस्ट ऑर बायोडिग्रेडेबल ऑर नॉन बायोडिग्रेडेबल. द ड्राय वेस्ट कॅन बी segregated and it reused or recycled, and wet waste can be converted into कंपोस्ट. वेट वेस्ट कशामध्ये का होईल, कंपोस्टमध्ये. वेट किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, बायोडिग्रेडेबल वेस्ट. देन बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. आपण शिकलो की बायोमेडिकल वेस्ट इज व्हेरी डेंजरस बिकॉज इट कन्सिस्ट मेनी टाइप्स ऑफ पॅथोजन. इफ वी थ्रो the biomedical waste in the environment or anywhere, this is a possibility for spreading of diseases. That's why the biomedical waste management is very important, and incineration is the process through which we can burn the biomedical waste. इन्सिनेशन मध्ये काय केलं जातं, बायोमेडिकल वेस्ट काय केले जातात, बर्न केले जातात. म्हणजे काय केले जातात, कंबशन केले जातात, जाळले जातात.
आणि त्याच्यामुळं त्याच्यातून काय प्रोड्यूस होणार आहे, ॲश किंवा हीट प्रोड्यूस होणार आहे. इथं लक्षात, इन्सिनेशन म्हणजे काय, कंबशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट काय केलं जातं, त्या ठिकाणी कंबशन केलं जातं, जाळले जातात इन्सिनेशन प्रोसेसमध्ये, ज्याने काय होणार आहे, पॅथोजन स्प्रेड होणार नाहीत. देन सेफ लँडफिल्स. सेफ लँडफिल्स. लँडफिल्स म्हणजे काय, कचरा टाकण्याची जागा, त्याला काय म्हणतो आपण, लँडफिल साईट्स. काय म्हणतो, लँडफिल साईट्स. लँडफिल साईट्स कशा पाहिजेत, सेफ पाहिजेत. मीन्स अवे फ्रॉम द वॉटर बॉडी, अवे फ्रॉम द रेसिडेंटल एरिया, म्हणजे काय, पाण्याच्या स्रोतापासून लांब पाहिजेत. त्यानंतर रेसिडेंटल एरिया म्हणजे राहण्याच्या ठिकाणापासून ह्या लँडफिल साईट कशा पाहिजेत, लांब पाहिजेत. म्हणजे काय होईल, काय होणार आहे, एकतर कॉन्टॅमिनेशन होणार नाही किंवा डिसीज स्प्रेड होणार नाहीत, पोल्युशन होणार नाही. अशा सेफ लँडफिल साईट्स काय केल्या पाहिजे, डेव्हलप केल्या पाहिजेत. देन इंडस्ट्रियल वेस्ट मॅनेजमेंट. त्यानंतर इंडस्ट्रियल वेस्ट मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे, बिकॉज इंडस्ट्री रिलीजेस मेनी टाइप्स ऑफ हार्मफुल और डेंजरस सबस्टन्सेस in the atmosphere. That's why the industrial solid waste management is most important. बघा, लँडफिल मेथड म्हणजे काय केलं जातात, ह्या ठिकाणी इंडस्ट्रियल जे हजार्डस किंवा हार्मफुल सबस्टन्स आहेत ते काय केलं जातात, जमिनीमध्ये गाडले जातात, त्यालाच काय म्हणतात, लँडफिल मेथड्स. देन लास्ट पायरोलिसिस. काय आहे, पायरोलिसिस, एनर्जी प्रोडक्शन बाय बर्निंग ऑफ वेस्ट ॲट हाय टेम्परेचर. या ठिकाणी काय करतात, वेस्ट काय केलं जातात, हाय टेम्परेचरला बर्न केले जातात. फॉर एक्झाम्पल बायोगॅस इलेक्ट्रिसिटी. आणि ह्यातून आपल्याला काय मिळतं, बायोगॅस इलेक्ट्रिसिटी मिळते किंवा त्यालाच बायो इलेक्ट्रिसिटी असं सुद्धा म्हणतात. बघा, पुन्हा एकदा बघा, हे परीक्षेला येईल कारण आता ॲक्टिव्हिटी शीट आहेत, त्याच्यामुळं परीक्षेला येऊ शकतं. बघा, सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट. पहिला आहे सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. काय केलं पाहिजे, वेस्ट सेपरेट केलं पाहिजे, त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरी केल्या पाहिजेत. कंपोस्टिंग म्हणजे काय करता येतं आपल्याला, वेट वेस्टपासून आपल्याला कंपोस्ट तयार करता येतं, खत तयार करता येतं. त्याने सेफ लँडफिल साईट्स मीन्स लँडफिल साईट्स अवे फ्रॉम रेसिडेंटल एरिया, वॉटर बॉडीज. देन वर्मी कंपोस्टिंग. वी कॅन मेक अ व्हॅल्युएबल वर्मी कंपोस्ट फ्रॉम वेट वेस्ट और बायोडिग्रेडेबल वेस्ट. वर्मी कंपोस्ट म्हणजे काय, गांडूळ खत. आपण काय करू शकतो, गांडूळ खत तयार करू शकतो. कशापासून, वेट वेस्टपासून म्हणजे ओल्या कचऱ्यापासून. इन इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट कन्सिस्ट मेनी हजार्डस और पॉइजनस केमिकल्स. देन लँडफिल मेथड इज द बेस्ट वे to minimize the industrial solid to minimize or to control the industrial solid waste. Then biomedical waste management. Biomedical waste management आपण करू शकतो बाय प्रोसेस ऑफ इन्सिनेशन, बाय मेथड ऑफ इन्सिनेशन. म्हणजे काय केलं जातं, कंबशन केलं जातं, बर्न केले जातात. काय बर्न केले जातात, बायोमेडिकल वेस्ट. लास्ट आहे पायरोलिसिस, एनर्जी प्रोडक्शन बाय बर्निंग ऑफ वेस्ट ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला काय केलं जातं, की वेस्ट बर्न केलं जातं आणि त्यातून काय मिळतात आपल्याला, बाय प्रोडक्ट्स मिळतात. फॉर एक्झाम्पल बायोगॅस आणि इलेक्ट्रिसिटी. काय करूयात आपण पुढच्या स्लाइडवरती पायरोलिसिस खूप डिटेलमध्ये पाहूयात. पहा, पायरोलिसिस ऑफ म्युनिसिपल वेस्ट. बघा, पायरोलिसिस प्रोसेस कन्सिस्ट ऑफ बोथ सायमल्टेनियस अँड सक्सेसिव्ह रिॲक्शन व्हेन कार्बन रिच ऑर्गॅनिक मटेरियल इज हिटेड इन अ नॉन रिॲक्टिव्ह ॲटमॉस्फिअर. काय केलं जातं की कार्बन रिच जे वेस्ट आहे, ऑर्गॅनिक वेस्ट आहे, ते काय केलं जातं, नॉन रिॲक्टिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये काय केलं जातं, हीट केलं जातं. की ज्या ठिकाणी काय नाही आहे, ऑक्सिजन नाही आहे, अशा ठिकाणी काय केलं जातं, ते हीट केलं जातं. सिम्पली स्पीकिंग, पायरोलिसिस इज द ट्रीटमेंट डिग्रेडेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. काय केलं जातं, ऑर्गॅनिक मटेरियलला ट्रीटमेंट केली जाते आणि त्याचं डिग्रेडेशन केलं जातं इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. Thermal decomposition of organic components in the waste stream starts at 350 to 550 degrees Celsius and goes up to 700 to 800 degrees Celsius in the absence of air or oxygen. काय केलं जातं, ऑर्गॅनिक वेस्ट जे आहे, काय ऑर्गॅनिक वेस्ट आहे, ऑर्गॅनिक म्युनिसिपल वेस्ट आहे, जे कसं असणार आहे, कार्बन रिच असणार आहे. की ते ऑर्गॅनिक वेस्ट काय केलं जातं, हीट केलं जातं, म्हणजे त्याला उष्णता दिली जाते इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन त्या ठिकाणी इन्व्हॉल्व नसतो किंवा ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये काय केलं जातं, हीट केलं जातं. ऑक्सिजन किंवा कोणतीच एअर नसते, असले तर नॉन रिॲक्टिव्ह किंवा इनर्ट एअर त्या ठिकाणी असतात. आणि अशा वेळेस काय होतं की त्यातून आपल्याला बाय प्रोडक्ट्स मिळतात. कोणते बाय प्रोडक्ट्स मिळतात, Pyrolysis technology provides an opportunity for the conversion of municipal solid waste, agriculture residue, scrap tires, non-recyclable plastic, etc. into clean energy. तर पायरोलिसिसमध्ये कोणकोणते वेस्ट यूज केले जातात बघा.
म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, देन ॲग्रिकल्चर रेसिड्यूज, स्क्रॅप टायर्स, जुने टायर स्क्रॅपमध्ये निघलेले, देन रिसायकलेबल प्लास्टिक, जे प्लास्टिक नॉन रिसायकलेबल नाही ते सुद्धा या ठिकाणी काय केलं जातं, यूज केलं जातं बघा, एटसेट्रा इंटू क्लीन एनर्जी. हे कशामध्ये कन्वर्ट केलं जातं, क्लीन एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं जातं. इट ऑफर्स अँड अट्रॅक्टिव्ह वे ऑफ कन्व्हर्टिंग अर्बन वेस्ट इंटू प्रोडक्ट्स. आणि हे सगळ्यात चांगला वे आहे, सगळ्यात चांगली पद्धत आहे की अर्बन वेस्ट कशामध्ये कन्वर्ट करणं, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करणं, विच कॅन बी इफेक्टिव्हली युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ हीट, इलेक्ट्रिसिटी अँड केमिकल. आणि हे कशासाठी यूज केलं जातं, हीट कशासाठी ही प्रोसेस करतात, तर प्रोडक्शन ऑफ हीट, इलेक्ट्रिसिटी अँड केमिकल्स. आपल्याला केमिकल्स याच्यापासून मिळतात, त्यानंतर ही हीट यूज करून काय काय केले जाते, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते. असे हे काय उपयोग आहेत कशाचे, पायरोलिसचे. 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. बघा 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. त्यातलं पहिलं आहे रियूज. रियूज म्हणजे काय करायचं, पुन्हा वापर करायचा. आफ्टर यूज ऑफ मटेरियल शुड बी रियूज्ड फॉर सम अदर पर्पजेस. एखादं मटेरियल जर आपण यूज केलं असेल तर ते आपण काय करू शकतो, पुन्हा यूज करू शकतो दुसऱ्या एखाद्या पर्पजसाठी किंवा दुसऱ्या एखाद्या कामासाठी. आता प्लास्टिक बॉटल असतात, पाणी आपण पिल्यानंतर त्यांना आपण काय करतो, दुसऱ्या पर्पजसाठी आपण यूज करतो. किंवा ग्लास बॉटल असतात तर आपण काय करू शकतो, एखाद्या पर्पजसाठी जर आपण विकत घेतली असेल तर त्याचा पुन्हा दुसऱ्या पर्पजसाठी सुद्धा काय करू शकतो, यूज करू शकतो. बघा रियूज म्हणजे काय, पुन्हा वापर करणे. देन सेकंड रिफ्यूज म्हणजे नकार. रिफ्युजल टू यूज आर्टिकल्स मेड फ्रॉम नॉन डिग्रेडेबल, refusal to use article made from non-degradable article like plastic and thermocol. बघा रिफ्यूज म्हणजे नकार. प्लास्टिक किंवा थर्मोकॉल हे कसे आहेत, नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल्स. देन रिफ्यूज द यूज ऑफ दिस नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल म्हणजे काय केलं पाहिजे, ह्याचा वापराला नकार दिला पाहिजे. थर्मोकोल किंवा प्लास्टिकचा वापर केलाच नाही पाहिजे, बिकॉज दे रिमेन फॉर अ लॉंग टाइम इन द एन्व्हायरमेंट. दीज आर द नॉन बायोडिग्रेडेबल और non-decomposable material. The next, recycle. Production of useful articles by recycling solid waste. For example, paper, glass can be recycled. Recycle म्हणजे काय केलं पाहिजे, पुन्हा त्याच्यापासून नवीन वस्तू तयार केल्या पाहिजेत किंवा रिसायकल केलं पाहिजेत. म्हणजे काय, पेपर, रद्दीवाले आपला पेपर घेऊन जातात, काय करतात, त्या पेपरपासूनच पुन्हा नवीन पेपर तयार केला जातो. किंवा ग्लास बॉटल्स घेऊन जातात, ह्या ग्लास बॉटल सुद्धा काय केल्या जातात, मेल्ट केल्या जातात आणि पुन्हा दुसऱ्या आर्टिकल्स किंवा दुसऱ्या गोष्टी त्याच्यापासून तयार केल्या जातात. ह्याला काय म्हणायचं, रिसायकल. प्रोडक्शन ऑफ युजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट. काय केलं जातात, युजफुल आर्टिकल तयार केले जातात कशाने, बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट लाईक ग्लास, पेपर एटसेट्रा. देन रिथिंक. काय करा, पुन्हा एकदा विचार करा. बघा रिथिंकिंग आवर हॅबिट म्हणजे काय, आपल्या ज्या सवयी आहेत त्यांचा पुन्हा एकदा विचार करा. ऍक्टिव्हिटीज अँड देअर कॉन्सिक्वेन्सेस इन कनेक्शन विथ द यूज ऑफ व्हेरियस आर्टिकल्स ऑफ डेली यूज. जे आपण डेली यूज काय करतो, वेगवेगळे आर्टिकल यूज करतो, प्लास्टिक बॅग यूज करतो, थर्मोकोलचे काय आर्टिकल्स यूज करतो. देन रिथिंक द यूज ऑफ दिस नॉन बायोडिग्रेडेबल, रिथिंक अबाउट यूज ऑफ दिस बायोडिग्रेडेबल मटेरियल. तर काय केलं पाहिजे, एकदा विचार केला पाहिजे कशावरती, ह्या बायोडिग्रेडेबल मटेरियलवरती. कशावरती, प्लास्टिक, थर्मोकोल सारख्या मटेरियलवरती. द नेक्स्ट, रिड्यूस म्हणजे काय करणे, कमी करणे. रिस्ट्रिक्शन द यूज ऑफ रिसोर्सेस टू अवॉइड देअर वेस्टेज. ओल्ड मटेरियल शुड बी रियूज्ड. काय केलं पाहिजे, ओल्ड मटेरियल रियूज केलं पाहिजे. वन थिंग शुड बी शेअर्ड बाय मेनी. एखादी गोष्ट काय केली पाहिजे, शेअर केली पाहिजे. यूज अँड थ्रो टाईप ऑब्जेक्ट शुड बी अवॉइडेड. आणि यूज अँड थ्रो, एकदा यूज केला की ते फेकून द्यायचं, असे ऑब्जेक्ट काय केले पाहिजेत, अवॉइड केले पाहिजेत. म्हणजे असे ऑब्जेक्ट वापरले नाहीत पाहिजेत. एका यूज केल्यामुळे काय होणार आहे, पोल्युशनमध्ये वाढच होणार आहे. रिस्ट्रिक्शन द यूज, महत्वाचं काय, रिस्ट्रिक्शन द यूज रिसोर्सेस टू अवॉइड देअर वेस्टेज. वेस्टेज काय केलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. देन ओल्ड मटेरियल शुड बी रियूज्ड. ओल्ड मटेरियल असेल ते यूज केलं पाहिजे. देन वन थिंग शुड बी युज्ड और शेअर्ड बाय मेनी. यूज ऑफ थ्रो अँड टाईप ऑफ ऑब्जेक्ट शुड बी अवॉइड. देन रिसर्च. द नेक्स्ट आहे रिसर्च. कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल दॅट आर टेम्पररी आउट ऑफ यूज. जे मटेरियल आहे किंवा जे वेस्ट आहे त्याच्यावरती काय झालं पाहिजे, रिसर्च झालं पाहिजे. म्हणजे काय, संशोधन झालं पाहिजे. कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू रियूज ऑफ मटेरियल म्हणजे काय, त्या मटेरियल आपल्याला कसं रियूज करता येईल,
देन दॅट आर टेम्पररी आउट ऑफ यूज, जे सध्या आपल्याला उपयोगाचं नाही आहे परंतु आपल्याला त्याचा उपयोग करता येईल ह्याच्यावरती काय केलं पाहिजे, रिसर्च केला पाहिजे. बघा असे काय आहेत. आणि लास्ट आहे बघा, रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस, फॉलोइंग द लॉज अँड रूल्स टू रिलेटेड वेस्ट मॅनेजमेंट अँड मोटिवेटिंग अदर्स टू डू द सेम. काय केलं पाहिजे, लॉज आणि रूल्स आहेत वेस्ट मॅनेजमेंट ते काय केलं पाहिजेत, फॉलो केले पाहिजेत, पाळले गेले पाहिजेत. आणि मोटिवेटिंग अदर्स टू डू सेम, आणि दुसऱ्यांना काय केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे की काय केलं पाहिजे, रूल्स आणि रेग्युलेशन काय केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. बघा पुन्हा एकदा 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट. फर्स्ट आहे, लक्षात राहू देत, रियूज, रिफ्यूज, रिसायकल, रिथिंक, देन रिड्यूस, research, regulation, and public awareness. These are the 7 principles of solid waste management. Then some habits are described below. Do you have those habits? काही सवयी खाली डिस्क्राईब केलेत बघा, अशा हॅबिट्स किंवा सवयी आपल्याला आहेत का? इफ सो, हाऊ डज इट हेल्प वेस्ट मॅनेजमेंट? जर असतील तर ह्या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काय मदत करतात का? बघा, फॉलोइंग द 3 R's, फॉलोइंग द 3 R's, 3 R's काय केले पाहिजेत, फॉलो केले पाहिजेत. 3 R's कोणते? रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. 3 R's कोणते? रिड्यूस, रियूज, रिसायकल. रिड्युसिंग द वेस्ट, रियूज ऑफ वेस्ट अँड रिसायकलिंग ऑफ वेस्ट. काय केलं पाहिजे, वेस्ट रिड्यूस केलं पाहिजे, त्यानंतर वेस्ट रियूज केलं पाहिजे आणि वेस्ट रिसायकल केलं पाहिजे. थ्रोईंग प्लास्टिक रॅपर्स ऑफ चॉकलेट, आईस्क्रीम, बिस्किट्स एटसेट्रा इन टू डस्टबिन्स, अवॉइडिंग लिटरिंग. काय केलं पाहिजे, आपण चॉकलेट, आईस्क्रीम किंवा बिस्किट्स हे खातो, यांचे जे रॅपर्स आहेत, यांचे जे कवर आहेत, ते काय केले पाहिजेत, डस्टबिनमध्ये टाकले पाहिजेत. अवॉइड लिटरिंग म्हणजे काय, कचरा केला नाही पाहिजे. त्यानंतर अवॉइडिंग द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स, यूज क्लोथ बॅग और जूट बॅग और बॅग प्रिपेअर्ड फ्रॉम ओल्ड साडीज, बेडशीट अँड कर्टन्स. काय केलं पाहिजे, प्लास्टिक बॅगचा यूज केला नाही पाहिजे, त्याच्याऐवजी जुन्या क्लोथ बॅगपासून, जुन्या कपड्यापासून तयार केलेल्या क्लोथ बॅग्स किंवा साडीपासून तयार केलेल्या बॅग्स किंवा बेडशीटपासून किंवा कर्टन्स म्हणजे पडद्यापासून तयार केलेल्या बॅग्स काय केल्या पाहिजेत, यूज केल्या पाहिजेत. देन युझिंग बोथ साइड्स ऑफ पेपर, पेपरच्या दोन्ही साईड यूज केल्या पाहिजेत फॉर रायटिंग. देन रियुजिंग ग्रीटिंग कार्ड्स अँड गिफ्ट पेपर्स, ग्रीटिंग कार्ड आणि गिफ्ट पेपर काय केले पाहिजेत, रियूज केले पाहिजेत. देन अवॉइडिंग यूज ऑफ टिश्यू पेपर, प्रिपेअरिंग टू यूज ओन्स हँकरचिप. टिश्यू पेपर काय करतात, प्लांटपासून काय करतात, तयार करतात, त्याच्यामुळे टिश्यू पेपर यूज करण्याऐवजी काय यूज केलं पाहिजे, आपला स्वतःचा हँकरचिप म्हणजे रुमाल यूज केला पाहिजे. म्हणजे काय होतील, प्लांट वाचतील. युझिंग रिचार्जेबल बॅटरीज इन्स्टेड ऑफ लीड बॅटरीज, काय यूज केले पाहिजेत, रिचार्जेबल बॅटरीज यूज केल्या पाहिजेत, पुन्हा चार्ज करता येण्यासारख्या. आणि लीड बॅटरी काय केल्या पाहिजेत, यूज नाही केल्या पाहिजेत. बघा, नेक्स्ट इम्प्लिमेंटिंग वेरियस प्रोग्राम्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे वेगवेगळे प्रोग्राम काय केले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत, अंमलात आणले पाहिजेत. अँड एज्युकेटिंग, एनकरेजिंग अँड फॅमिली अँड सोसायटी इन दिस रिगार्ड. आणि काय केलं पाहिजे, बघा, फॅमिली आणि सोसायटी ह्याच्यामध्ये त्यांना एज्युकेट म्हणजे काय, शिक्षण दिलं पाहिजे किंवा एनकरेज म्हणजे काय, प्रोत्साहन दिलं पाहिजे. कायसाठी, टू अवॉइड the littering or in case of solid waste management. Then avoiding use and throw type of articles like pen. use and throw टाईपचे आर्टिकल काय केले पाहिजेत, अवॉइड केले पाहिजेत, थांबवले पाहिजेत. कशासारखे, पेन, कॅन, कोल्ड ड्रिंक्स, कॅन असतात बघा कोल्ड्रिंकचे, ते काय केले पाहिजेत, यूज नाही केले पाहिजेत. देन टेट्रापॅक्स, श्रीखंड किंवा बासुंदी किंवा दुधासाठी टेट्रापॅक्स यूज करतात, 4 लेअरचं पॅक असतं. देन शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. असे आर्टिकल काय करायचे नाहीत, अवॉइड करायचे नाहीत. बघा, अवॉइड यूज अँड थ्रो टाईप ऑफ आर्टिकल लाईक पेन्स, कॅन, कोल्ड ड्रिंक्स अँड टेट्रापॅक्स शुड बी स्ट्रिक्टली अवॉइडेड. बघा, अशा सवयी आपल्याला असतील तर खूप चांगलं आहे. त्यानं काय होईल, तुमचंच आपलंच काय होईल, एन्व्हायरमेंट किंवा ॲटमॉस्फिअर काय राहील, हेल्दी आणि सेफ. अमेरिका इज द लार्जेस्ट प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सॉलिड वेस्ट. अमेरिका काय करते, सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते कशाने, सॉलिड वेस्टने. जपान हॅज डेव्हलप्ड द प्रोडक्शन ऑफ थ्रेड्स, पेपर्स अँड अदर युजफुल मटेरियल्स फ्रॉम बनाना पिलिंग. बनाना पिलिंग जे असतात, बनानाच्या साली जे असतात, त्याच्यापासून जपानमध्ये थ्रेड्स, धागे, पेपर आणि दुसरे मटेरियल काय केले जातात, तयार केले जातात. बघा, फाइंड सच प्रोजेक्ट इन आवर रिजन. आपल्या इंडियामध्ये काय केलं जातं, बायोगॅस प्रोडक्शन केलं जातं, कंपोस्ट तयार केलं जातं, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते.
विच वेस्ट मॅनेजमेंट प्रोसेस यूज इन युअर विलेज. आपल्यामध्ये काय केलं जातं, डम्पिंग नेऊन कुठंतरी टाकलं जातं, परंतु तसं न करता काय केलं पाहिजे, आपल्याला वेगवेगळ्या प्रोसेस त्याच्या किंवा मॅनेजमेंट व्यवस्थित केलं पाहिजे. इन द टाइम रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ सॉलिड वेस्ट जनरेटेड अराउंड अस इज लॉंग. इट इज सिरियसली अफेक्ट आवर एन्व्हायरमेंट फॅक्टर्स. बघा, व्हॉट केअर विल यू टेक टू अवॉइड दिस. किंवा पहिल्यांदा हे बघूयात. बघा, मटेरियल यूज अँड पिरियड ऑफ नॅचरल डिग्रेडेशन. बघा, बनाना पिलिंग 3 to 4 weeks. जर बनानाच्या पिलिंग साली असतील तर 3 ते 4 आठवड्यात काय होतात, त्या डिग्रेड होतात. क्लोथ बॅग असतील तर 1 month. जर आपल्याकडं कापडी पिशवी असतील तर 1 महिन्यामध्ये डिग्रेड होतात. रग्स असतील तर 5 months लागतात. वुलन सॉक्सला 1 year लागतात. ओढला 10 to 15 years. लेदर शूज 40 to 50 years. टीन कॅन 50 to 100 years. ॲल्युमिनियम कॅन्स 200 to 250 years. Then certain plastic bags 10 lakh years. And thermocol and styrofoam cups infinite duration. म्हणजे काय होतंय की काय होत आहेत, काय काय वस्तू म्हणजे ज्या ऑर्गॅनिक आहेत किंवा नॅचरल आहेत त्या काय होत आहेत, लगेच डिग्रेड होत आहेत. परंतु ज्या थर्मोकोल, प्लास्टिक, ॲल्युमिनियम कॅन, टीन कॅन ह्यांना डिग्रेड व्हायला बराच वेळ लागतो. थर्मोकोल, प्लास्टिक आणि थर्मोकोल बॅग्स काय होत नाहीत, लवकर ते डिग्रेड होत नाहीत. बघा, अ बिलो शोज अ मेथड फॉर स्ट्रॉंग वेस्ट shows the use of separate dustbins as per the type of waste. Think about such eco-friendly waste management can be achieved by following these methods in our homes. काय केलं पाहिजे, असं होऊ नये. जर समजा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये थर्मोकोल, प्लास्टिक बॅग, ॲल्युमिनियम कॅन, टीन कॅन, अशा लेदर शूज अशा गोष्टी आपण फेकून दिल्या इकडे तिकडे, तर काय होणार आहे, ह्यांना डिग्रेड व्हायला खूप वेळ लागणार आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, आपली नेचर आहे किंवा आपलं एन्व्हायरमेंट आहे ते काय होणार आहे, स्पॉइल होणार आहे, दूषित होणार आहे. असं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, सगळ्यात सोपं काय केलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या काय केल्या पाहिजेत, प्लास्टिक डस्टबिन किंवा डस्टबिन्स काय केलं पाहिजे, तयार केलं पाहिजेत. बघा, पेपरसाठी वेगळ्या, ग्लाससाठी वेगळ्या, मेटलसाठी वेगळ्या, प्लास्टिकसाठी वेगळ्या. म्हणजे आपल्याला काय करता येईल ह्यांना, ह्याच्यावर साईन सुद्धा दिसते. कशाचं साईन आहे, रिसायकलचं साईन आहे. हे साईन आहे ते रिसायकल आहे. आपल्याला काय करता येईल, ह्यांना रिसायकल करता येईल. त्यानंतर घरातलं वेस्ट आपण काय करू शकतो, 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो, वेट वेस्ट अँड ड्राय वेस्ट. वेट वेस्ट कन्सिस्ट बायोडिग्रेडेबल वेस्ट, मीन्स द वेस्ट कॅन बी डिकम्पोज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम, अँड ड्राय वेस्ट मीन्स नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट, द वेस्ट कॅन नॉट बी डिकम्पोज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. असं काय करू शकतो, 2 कंटेनर डस्टबिन काय करू शकतो, 2 डस्टबिनमध्ये काय करू शकतो आपण, सेग्रिगेट करू शकतो किंवा सेपरेट करू शकतो. त्यानंतर अ पीप इन टू द पास्ट. एव्हर सिन्स ancient times स्पेशल अटेन्शन had been given to garbage disposal. In the Greek cities of Athens in 320 BC, a law had been enacted regarding garbage disposal. It made throwing garbage into the open space obvious. बघा, जुन्या काळापासून काय करत आलेलं आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट चालत आलेलं आहे. बघा, ग्रीक सिटी ॲथेन्समध्ये 320 BC मध्ये सुद्धा लॉस तयार करण्यात आलेले होते. आणि असे लॉ तयार करण्यात आले होते की गार्बेज काय करणं, ओपन स्पेसमध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये गार्बेज टाकणं हा काय होता, ऑफेन्स म्हणजे काय होता, गुन्हा होता. या ठिकाणी आपण थांबूयात. बघा, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थांबूया इथं. पुढच्या व्हिडिओमध्ये या टॉपिकच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.